कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य किंवा मृदंगाचार्य किंवा पारमार्थिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं किंवा अगदी हॉटेल काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा पैसे कमवण्यासाठी इतकी माध्यमं दिलेली आहेत, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी इतकी माध्यमं दिलेली आहेत, त्या माध्यमाचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही किंवा कधी केलेला नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा यूट्यूब चॅनल स्वतःचा निर्माण करा. कीर्तनकारांनी स्वतःचा, प्रवचनकारांनी स्वतःचा, गायनाचार्यांनी स्वतःचा, प्रवचनकारांनी स्वतःचा, कोण बी असू द्या, कोण बी, शेळीपालक असेल किंवा तो कुठला शेतकरी असेल, स्वतःचा यूट्यूब चॅनल निर्माण करा आणि पैसा कमवा. ध्यानात आलं का? तुमचं धन कमवा. हे तुम्हाला मी अगदी माझ्या अंतःकरणातली गोष्ट सांगतो. कारण याचं असं आहे, तुमच्या ज्ञानावरती गायन असेल किंवा तुम्ही प्रवचन करत असाल किंवा तुम्ही कीर्तन करत असाल किंवा तुम्ही मृदंग वाजवत असाल, या सत्यातील कीर्तनं अपलोड करून लाखो रुपये कमवणारे लोक सध्या तुमच्या ज्ञानाचा वापर करून, एवढं अमाप ज्ञान तुमच्याकडं असताना त्याचा वापर तुम्ही स्वतःसाठी न करता तुमच्या ज्ञानावर दुसरे जगतील, पण तुम्ही उदरनिर्वाहासाठी कुठं 500 रुपये, कुठं 1000 रुपये ह्याच्यावरती अवलंबून राहत आहे. याचं मला वाईट वाटतं. वास्तविक पाहता आपल्याकडं मृदंगाची कला आहे, मृदंगाचे वेगवेगळे बोल, ते बोल म्हणून दाखवावे, ते वाजवावे, आणि याला काही भांडवल लागत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला याला भांडवल लागत नाही? याला फक्त एक अँड्रॉइड मोबाईल असला म्हणजे सगळं कसं करायचं ते मी सांगतो किंवा अनेक जण सांगणार आहेत. लक्षात आलं का? मीच सांगायला पाहिजे असं नाही, परंतु मी तुम्हाला फक्त जागं करतोय. फक्त कीर्तनातलंच वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही इन्कम कशा पद्धतीनं चालू करू शकता आणि घरचेही कशा पद्धतीनं चालू करू शकता. कारण प्रत्येक व्यक्तीला एक देवाने वरदान दिलेलं आहे. आलं का लक्षात? जो डॉक्टर असेल तो इंजिनियर असेलच असं नाही आहे, कीर्तनकार आहे तो प्राध्यापक असेलच असं नाही आहे, प्राध्यापक आहे तो शेळीपालक असेलच असं नाही आहे. सर्व गोष्टी एकाच ठिकाणी एकवटलेल्या अशा क्वचित प्रसंगी व्यक्ती दिसतील, त्यापैकी मी एक आहे. आलं का लक्षात? याचा अर्थ मी फार शहाणा आहे असं नाही. मी फक्त मार्ग दाखवतो. मी माझं मत मांडतो की समोरच्या व्यक्तीने असं करावं. येतो हिताचा कळवळा, अभंग बघून बुडत हे जन न देखावे डोळा. आणि त्यातल्या त्यात ज्यांना भगवंत हा आपल्या आयुष्यातील टार्गेट आहे, एम आहे, त्याचं नामस्मरण. तुम्हाला माहीत आहे का, भगवंतापर्यंत पोहोचण्याचं संगीतासारखं दुसरं कोणतंही क्षेत्र नाही. मग ते गायन असू द्या, वाद्यकाम असू द्या, तत्वज्ञान सांगायचं असू द्या, फक्त ते अंतःकरणातून करत राहावा, फळाची अपेक्षा न करता. त्याच्यासाठी गीता वाचताय ते अवलंबात आणा म्हणतोय मी. कर्मण्ये वाधिकारा असते ते बघा, महाफलेचू कदाचन. उलट सुलट वाचतो तुम्ही श्लोक म्हणावा, याचा अर्थ मला येत नाही असं नाही. अभ्यास करा. आलं का लक्षात? ज्याला ध्यास असतो ना, अशक्य ते शक्य. बघा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वाक्य होते बरं का. कारण काय? अभ्यास तुका म्हणे सोडा कुठे. तुमच्याकडे असलेली कला, त्या कलेवरती जर इतर जण जगत असतील तर त्या कलेचा वापर तुम्ही स्वतः करून तुमचा यूट्यूब स्वतःचा चॅनल काढून
तुम्ही ती कला स्प्रेड करू शकता. असलेलं ज्ञान आपल्याकडे देण्याचा अधिकार सर्वांना आहे, मग ते कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान असू द्या. आणि त्यासाठी दुसरं तिसरं कोणतंही चांगलं माध्यम नाही. यूट्यूब हे अगदी व्यवस्थित रास्त माध्यम आहे. तर मी आवर्जून सर्वांना सांगू इच्छितो, आणि तुम्ही प्रयत्न करत राहा. ते 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच टाईम आपोआप होतो सुद्धा. काही जण गुपित गोष्टी तुम्हाला सांगत नाहीत, परंतु माझ्याकडे काहीच गुपित राहत नाही. मी सरळ बिनधास्त बोलणारी व्यक्ती आहे. आम्हा भयचिंता नाही धाक. देण्यात आलं का तुझं? फक्त हॅव कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असू द्या. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. यू मस्ट. आय वॉन्ट टू विन. आणि तुम्ही हे केलंच पाहिजे. मस्ट आहे तुमच्यासाठी, पाहिजेच. तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. बघा ना, तुमच्या कीर्तनातल्या चाली अपलोड करून किती जण यावरती उपजीविका करतात. वाईट वाटेल समोरच्या व्यक्तीला, पण सत्य परिस्थिती आहे ती सांग. स्वतःच्या ज्ञानाचा तुम्ही एवढे राग वगैरे शिकता. इतकं उत्कृष्ट गायन आहे काय कायचं, इतकं उत्कृष्ट पकवाज वादन आहे. लक्षात ठेवा, मृदंगाच्या इतक्या वेगवेगळ्या कला आहेत प्रत्येक वारकऱ्याच्या अंगी. ह्या कला फक्त तुम्ही चॅनलवरती प्रदर्शित करा आपल्या स्वतःच्या नावाने. तो कसा काढायचा, काय काढायचा, यासाठी भरपूर चॅनल आहे. नाहीतर भाई सर मराठी टेकी जीव आलं का लक्षात. माझा स्वतःचा चॅनल आहे, त्याच्यावरच यायला पाहिजे असं काही नाही. चॅनल सबस्क्राईबच माझा करायला पाहिजे असंही काही नाही. कधी सांगत नाही मी लोकांचं माझा चॅनल सबस्क्राईब करा. असलेलं ज्ञान देणे हे टार्गेट आहे माझं. ओके, पहा, बुद्धीला आपल्या पटत असेल. मी चांगलं सांगतो, नेहमी सत्य बोले माझी वाचा. रामकृष्ण हरी. विठ्ठल.